ठीक आहे चालेल ना असं बघ फक्त बूम खालती घे हा आहे ना सर बूम खाली प्लीज 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 अखेर भाजपाला मराठी माणूस हा हिंदू आहे हे मान्य करावं लागतं. त्याचप्रमाणे ह्या ज्या काही 2022 सालची काही लढाई चालू होती त्या लढाईमध्ये भले 83च्या एकोणीस झाले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मराठी माणसाचा लावलेला जहाज मराठी माणूस मुंबईत जिंकला आहे. आता त्याच्यावर उपप्रश्न येऊ शकतो की तुमची संख्या, तर माझं तेच म्हणणं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावरती जे काही मुंबईमध्ये माइंडेड मिळालेलं आहे, मग ते बाळासाहेब कोण गरजेपुरतं वापरतंय की बाकी ते लोकांना दिसतंय. त्यामुळे आमची लढाई ही मराठीच्या अस्मितेसाठीच होती. कायम ती करत आलो आहे, पुढेही करत राहू. आणि मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिलं आहे त्या नक्कीच आम्ही अपशकून करणार नाही. आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे. सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी ते आम्ही जसा सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत. आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत की आम्ही भूमिका पद्धतशीर नेटकी कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातलं जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील भांडतील मुंबईसाठी आणि मुंबईसाठी जे जे भल्याचं आहे ते आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत. नाही पण किशोरीताई याआधी संजय राऊत असं म्हणाले होते, म्हणजे आता तुम्ही म्हणतात की मराठी उमेदवार आहे भाजपचा त्यामुळे अपशकून करणार नाही, पण संजय राऊत असं म्हणाले होते की मुंबईवर भाजपचा महापौर होणं हा काळा दिवस ठरेल. हो बघा आता संजय राऊत म्हणजे तुम्ही बिनविरोध की म्हणजे समजा एका बाजूला तुम्ही म्हणताय की काळा विरोध नाही हा आता त्यांनी एक सूचक वाक्य वापरून भविष्य लोकांना दाखवलंय. भविष्य लोकांना कळेल आणि भविष्य आधी येत नाही ना. वर्तमानात आम्ही जगलोय, आम्ही भूतकाळ खूप चांगला नीट करून ठेवलाय. त्यामुळे येणारा भविष्य काळा कसा असतो ते कळेल. काही उमेदवार न दिल्याने उमेदवार न दिल्याने शिंदेचं असं म्हणता येणार नाही. जे आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतात त्या निर्णयाला काहीतरी बेस असतो, तो बेस आम्ही ये दुश्मन ये हिंदू ही नहीं है. अभी आपको मानना पड़ा है मराठी हिंदू है और हमने जो कहा था वो मराठी महापौर बन गए. हम अपशकुन नहीं करेंगे, अपशकुन नहीं करेंगे. जो हमारा काम है, जो संख्या है 83 से 89 हुए और हमारी बाला साहब की जो धारा है वही मुंबई में जीती है. हम हमारी सब कवच कुंडल लेके जाने के बाद भी 65 नगर सेवक चुन के आए हैं. उनके बलबूते पर हम हमारे हर एक वार्ड में, क्योंकि हमारे खासदार भी मुंबई के हैं, हमारे आमदार भी मुंबई के हैं, तो मुंबई में अच्छी स्ट्रेंथ है. मुंबई के लोगों के भले के लिए जो अच्छी स्ट्रेंथ है वो हम यूज करेंगे और हमारा कामकाज मुंबई के लिए है. हमने जो भूतकाल होता है वो भी अच्छा करके रखा है. वर्तमान तो हम जी रहे हैं और भविष्य हम देखेंगे आगे क्या हो रहा है. कई साफ शब्दों में कहें कि आप लोग जो चर्चा चल रही थी कि उम्मीदवार ही आप लोग पेश करेंगे, अब नहीं वो चर्चा आप में थी, हमारे में नहीं थी. हम हमेशा कहते हैं
कि हमारे पक्ष प्रमुख जो निर्णय ले लेंगे वही हमें मानना पड़ता है और हम मानते हैं। संजय राउत जी ने कहा था संजय कि राउत जिस दिन का बीजेपी का अलग महापौर सुनो सुनो, मुंबई के लिए वो काला दिन हमारे होगा। नेते आप मानते काले दिन हैं, है? वो एक अच्छे पॉलिटिशियन तो है ही है, लेकिन अच्छे पत्रकार भी है। उन्होंने जो भाष्य किया है वो शायद भविष्य आगे देखो ये भाष्य है। क्या तो मुंबई के लिए काला दिन है? मानेंगे बीजेपी का महापौर नहीं, बन रहा अभी 25 साल देखेंगे ना बाद। काला है की गोरा है बाद में। आप भी स्वागत करते हैं आहे की उबाठा नगरसेवकांचे किंवा उबाटाचे जे महापालिकेतली मंडळी आहे त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आम्ही बाहेर काढणार. किती आता खाली आम्हाला कोणी करायचं? थांबवू शकत नाही. नाही काढाच, आम्ही समोरच उभा ठाकलेलो आम्ही आहोतच. आणि तुम्ही आम्हाला खरं म्हणजे जर सुरुवात ह्याच काळा दिवस आहे, सुरुवातच जर अशी असेल तर तुम्ही मुंबईचं काय हिताचं करताय? तुम्ही म्हणणार आणि तुम्ही सांगणार म्हणून होतं का? जर तुमच्याकडे केंद्रात 14 पासून आहात, आता जे केंद्रात वाचताय ना ते पहिला झाका. नाही, नाही, पण यासाठी टाळले गेले का की कदाचित मनसेने कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे शिवसेनेबरोबर गेलेले आहेत, नाशिकमध्ये ते शिंदे शिवसेनेबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे जर मतदान झालं असतं एक मिनिट विचारू द्या. अरे विचार समोर येऊन कशाला काय मारायचं? साईड नाही विचार. अरे काय करताय तुम्ही? नाही, एक विषय होता ताई की समजा जर मनसे कदाचित वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की स्वीकृत नगरसेवक पद जे उबाटाला 3 पदं मिळणार आहे. नाही, पण समजा जर मतदान झालं असतं तर कदाचित मनसेनं वेगळी भूमिका घेतली असती. म्हणून कदाचित म्हणजे आमचे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो प्रत्येकाला मान्य करा. नाही, पण आता तर मतदान होणार नाही. जर तुम्ही उमेदवार दिलेला नाही तर ही निवड बिनविरोध झालेली आहे.